15:30 दरम्यान शाहू बँक चौक येथे अक्षय बाळू मस्के नावाचा एक रिक्षा चालक आहे, त्याच्यावर 3 ते 4 लोकांनी येऊन फायरिंग केलेली आहे. यामध्ये 4 राऊंड फायर केलेले असं निष्पन्न झालेलं आहे आणि त्याच्यावर कोणताही वाद सुद्धा झालेला आहे. तो जखमी आहे, त्याला तात्काळ हॉस्पिटलला नेण्यात आले आणि त्याच्यावर आता उपचार चालू आहेत. ऍडिशनल सीपी क्राईम, डीसीपी क्राईम, सर्व क्राईमचे युनिट्स तसेच पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, आमचे झोन 2 आणि इथले आजूबाजूचे सर्व पोलीस स्टेशनचा डीबी स्टाफ वगैरे या आरोपींच्या शोधात आहेत आणि आम्हाला खात्री आहे टेक्निकल सर्वेलन्स चालू आहे. परत ह्युमन इंटेलिजन्सच्या माध्यमातून आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत आणि खात्रीशीर हा लगेचच हे आहे की डिटेक्ट होऊन आरोपी सुद्धा अटक केले जातील. अक्षय बाळू मस्के सध्या आमचं जे माहिती आहे ते रिक्षा चालक होते. मोटिव्ह सांगणे हे फार लवकर होईल, मोटिव्हचा पण आम्ही शोध घेणारच आहे. त्यासाठी आरोपी मिळायला लागतील. खात्रीशीर आरोपी आम्हाला हे आज लवकरात लवकर मिळतील. मोटिव्ह सांगणे आता सध्या आम्हाला सांगता येणार नाही. खात्रीशीर आमचं शोध चालू आहे, त्याबाबत आरोपी मिळतील, त्यामध्ये सगळं क्लिअर होऊन जाईल. 3 ते 4 लोक होते आणि काय राऊंड फायर झालेले आहे, 4 राऊंड फायर झालेले आहे आणि कोणत्यासारखी वस्तू कोणता असेल ज्यावेळेस त्यांनी वार झालेला आहे. त्याच्या गोळीबार झाल्याची परिस्थिती काय? फक्त हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे. त्याच्यावर जो मयत आहे त्याच्यावर पार्श्वभूमी नाही आहे. आरोपी शोध झाला त्यांचंही कळून जाईल, पण मयत आहे त्याच्यावर तर गुन्हेगार पार्श्वभूमी आहे सध्या. 3 ते 4 लोक आहेत. आरोपीचं वय निष्पन्न नाहीये. 3 ते 4 आरोपीची आयडेंटिफाय होती, त्यावेळी आम्हाला डिटेल देतो. सध्या मोटिव्ह आपल्याला काही क्लिअर नाहीये. ज्यावेळी ते आयडेंटिफाय होतील त्यावेळी आम्ही तुम्हाला डिटेल परत साधारण 25 होतं असं. कोणी उद्योग केले हे करण्यासाठी आपल्याला डिटेक्ट व्हायला लागेल आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला हे डिटेल सांगू. थँक्यू. याच्यात अपयशी ठरलंय असं म्हणता येणार नाही. आपल्याला मोटिव्ह ठरणारच कळेल, आरोपी अटक झाल्यावर हे कळेल. सर, एवढे बालाजीनगर सारख्या गजबजलेल्या ठिकाणी 4 आरोपी कोयते आणि बंदूक घेऊन येतात, एका व्यक्तीवर वार करतात, गोळीबार करतात. पुणे पोलिसांचा अपयशच म्हणावं लागेल. जर डिटेक्ट नाही झाला आणि अटक नाही केलं तर आपल्याला म्हणता येईल, परंतु आम्हाला खात्री आहे की ते डिटेक्ट होईल. 4 दिवसात पुण्याच्या या भागात घटना घडलेल्या 3 ते 4 खून झाले. प्रत्येक आपल्याला पुन्हा डिस्कस करण्यासाठी आपल्याला वेगळे आपण डिस्कशन करू. त्याचे कारण काय ते त्यासाठी पण आपल्याला वेगळं बघायला लागतील. काही घरगुती कारण असतात, सर्व गँगची कारण अशी काही नाहीयेत. म्हणून लोकांमध्ये पॅनिक होण्यासारखं सध्या काही कारण नाहीये. लॉ अँड ऑर्डर पण सुस्थितीत आहेत आणि आमचा पूर्ण प्रयत्न आहे. पोलीस सुद्धा दिवस रात्र काम करत आहेत आणि कोमिंग ऑपरेशन चालू आहेत, वेपन रिकव्हरी चालू आहेत, क्राईम ब्रांच चालू आहेत, आमचे रात्रीचे नाकाबंदी चालू आहेत. सर्व एकजूट आहेत आणि सर्व प्रयत्न आम्ही करत आहोत. 2 दिवसाखाली आंबेगावला थँक्यू.